बीडमधील समस्या सोडवण्यासाठी काम करणार असं पंकजा मुंडे म्हणतात। यानंतर पाहूयात पुढची बातमी। वरळीमध्ये मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून तोफ टाकली। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये सन्नाटा पसरलाय। निकालानंतर राज्यात संभ्रमाचं वातावरण होतं असं राज ठाकरे म्हणाले। फक्त 4 महिन्यांमध्ये जनतेचं मत इतकं कसं बदलू शकतं असा सवालही त्यांनी केला। तर या मतदानावर जाऊ नका, लोकांनी केलेलं मतदान गायब झालं असं म्हणत त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली। उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत। मी काय बोलतोय, अख्खा महाराष्ट्र बोलतोय। अजित पवार 42, म्हणजे 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42, कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार, भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात। काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय। मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका। लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या। अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल, कोणी कुठच्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो। तर ईडीच्या नोटिशीवरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। कोहिनूर मिलच्या व्यवहारातून आम्ही आधीच बाहेर पडलो, आम्ही डोक्यावर तलवारी घेऊन फिरत नाही असं म्हणत त्यांनी तोफ डागली। आम्ही परत टॅक्स भरून टाकला, जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला। कोण जाईल झंझटीत? विषय संपला। आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी? माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत। हे बाकीच्यांसारखं नाहीये। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत? भ्रष्टाचाराचे किती लोकांच्या बरोबर आरोप केले? कित्येक लोकांवरती, जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील। कित्येक लोक तर आता देवदर्शनाला जातात, पूजा करतात, देव पायात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सोमय्या कोणीतरी आमच्यावरती आरोप करा। चला, आरोप केल्यावर आतमध्ये जाता येतं। नॅशनल कॉन्फरन्सने 2009 मध्ये काँग्रेसबरोबर युती केली, भूमिका नाही बदलली। भाजपमध्ये आले, भाजपने भूमिका बदलली। हे तुम्हाला कोण सांगणार नाहीत। म्हणून मी तुम्हाला, राजकारणामध्ये आहात तुम्ही, तुम्हाला हे सगळे संदर्भ तुम्हाला लक्षात असले पाहिजेत, तुम्हाला माहिती असली पाहिजे। ज्या वेळेला हे लोक येऊन समोर ज्याला तुमच्याशी बोलतात आणि ज्याला त्याला सांगतात आणि ही असली गोष्टी ज्याला अफवा पसरवायला लागतात, त्यावेळेला तुम्ही तयार पाहिजेत। तर राज ठाकरेंनी भाजपसोबत युतीच्या चर्चांवर सुद्धा या मेळाव्यातून भाष्य केलं। कोणी नेते येऊन भेटले म्हणजे युती होत नसते असं म्हणत मनसेच्या एकला चलोरेच्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं। राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे। भेटलं नाही पाहिजे। समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू, घरीच पी। तुम्ही काय वेगळं सांगाल? अहो, पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना, त्यावेळेला मी तुम्हाला विकत नाही।
चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला, ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला, मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पाटील साहेब, 1 तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली? मला ह्याचा अर्थ नाही कळला. म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता का काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर, म्हणजे काय झालं? मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं? आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय, म्हणजे काय झालं? पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत एक प्रकारची शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातून एक आचारसंहिता येणार आहे. जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे, तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे की काय नेमकं चालू आहे ते. पुढच्या साधारणपणे फेब्रुवारीच्या 1-2 आठवड्यापर्यंत त्या प्रत्येकाला बोलवलं जाईल, प्रत्येकाची आचारसंहिता प्रत्येकाला दिली जाईल, नेत्यांची आचारसंहिता नेत्यांना, त्याच्यानंतर तुमची कदाचित काही गोष्टींची नावंही बदलली जातील, पदांची. आणखी एका मोठी बातमी आहे. चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंना पुन्हा युती झाली तर आनंद होईल असं विधान केलं होतं, त्यामुळे चर्चांना उधाण आलं. आणि यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मी लग्न सोहळ्यामध्ये गेलो असतो तर मीही ठाकरेंशी बोललो असतो असं फडणवीस म्हणाले. तर लग्नामध्ये भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात हा भाबडा विचार आहे असंही फडणवीसांनी म्हटलं. असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे. मी जर असतो तिथे तर माझी देखील भेट झाली असती. त्यात उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येते असं वाटतं त्याच्यातून. असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांना गती मिळाली आहे. यावर संजय राऊत आणि छगन भुजबळ यांनी काय भाष्य केलंय तेही बघूयात. पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो. कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आलं. हे दुर्दैवानं सांगायचं वाटतंय. मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी. चांगली गोष्ट आहे ना, सुवर्ण क्षण आहे ना, मग त्याची वाट पाहायला प्रत्येकाने वाट पाहिली पाहिजे. त्यातल्या सुवर्ण क्षणाची ब्रह्म आता मी काय सांगू त्याच्यावर. ते काय म्हणाले हे मला माहिती नाही, त्याचा उद्देश काय विचारण्याचा मिलिंद नार्वेकर यांचा तेही मला माहीत नाही काय. आणि आता असं आहे ना की शेवटी त्या पक्षाचे प्रमुख जे आहे ते ठरवतील.